75 वर्षांची प्रतीक्षा संपली। नंदापुरात अखेर एसटी महामंडळाची बस सेवा सुरू। आम आदमी पार्टीचे पंकज घाटोळे यांच्या प्रयत्नांना यश। विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट, महिलांचाही मोठा सहभाग। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नंदापूर व करजघाट या गावांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे। तब्बल 75 वर्षांनंतर प्रथमच एसटी महामंडळाची बस या गावात दाखल झाली आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। गावापासून अवघ्या 4 किलोमीटरवर खापा असूनही या भागाला कधीच एसटी सेवा मिळाली नव्हती। परिणामी 40 ते 50 विद्यार्थी रोज सावनेर व खापा येथे शिक्षणासाठी 3 ते 4 किलोमीटर पायी व सायकलने प्रवास करत होते। सायकल घेण्याची परिस्थिती नसल्याने काही विद्यार्थ्यांचा हा प्रवास कठीण होत होता। ही बाब लक्षात घेता नंदापुरातील महिला मंडळ पुढे सरसावले। त्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आवाज उठवत आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोळे यांची भेट घेतली। पंकज घाटोळे यांनी महिलांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि सातत्याने पाठपुरावा करत अखेर ही सेवा मंजूर करून घेतली। या लढ्यात नंदापूरचे सरपंच मनोज बनसोड, नंदापूरचे ग्रामस्थ तसेच जामवंत वारकरी गजू चौधरी, योगेश राऊत यांचेही मुलाचे सहकार्य लाभले। आगार प्रमुख गुणवंत तागडे व नागपूर ट्रॅफिक सुपरिटेंडेंट राकेश रामटेके यांची पंकज घाटोळे यांच्या मागणीवर तात्काळ कारवाई करत चौकशी व नंदापूर गावाचा सर्वे केला आणि सावनेर, शेर्डी, गडेगाव, नंदापूर, करजघाट, खापा या मार्गावर 2 वेळा बस सेवा सुरू करण्यात आली। या ऐतिहासिक क्षणाच्या वेळी विद्यार्थी, पालकवर्ग, महिला मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंकज घाटोळे यांच्या दूरदृष्टी, संघर्षशील नेतृत्व आणि ग्रामविकासाबद्दलची निष्ठा यामुळे नंदापूर व करजगावला ही ऐतिहासिक बस सेवा मिळाली। आजपासून हे गाव केवळ नकाशावरच नव्हे तर विकासाच्या प्रवाहात ठाम उभे राहिले आहे।